या विषयांकडे जाण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ही जी माइंड एनर्जी वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, काय करावं लागतं, एक्झॅक्टली काय करावं लागतं, तो रिझल्ट आपल्याला जो बघायचा आहे तो बघण्यासाठी मला विचाराल तर एकच गोष्ट करायला लागते की आपल्या जी मेंटल कन्स्ट्रक्ट आहे, आपली जी मेंटल एनर्जीज आहे ती अलाइन करायला लागते, अलाइनमेंट मध्ये आणायला लागते. अलाइनमेंट आहे आणि ह्या अलाइनमेंटनीच हा सगळा परिणाम साधतो. मी आज तुम्हाला दोन अलाइनमेंट्स विषयी बोलणार आहे. ब्रेकच्या आधी मी तुम्हाला माइंड अलाइनमेंट बद्दल बोलणार आहे. 7 गोष्टी मी सांगणार आहे ज्या एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर समजून घेऊ शकलात तर तुम्ही ह्या एनर्जीज इझिली वापरू शकाल. माइंड अलाइनमेंट, मी ब्रेक पर्यंत माइंड अलाइनमेंट बद्दल बोलणार आहे आणि ब्रेक नंतर सोल अलाइनमेंट बद्दल बोलणार आहे. कारण माझ्या इतके वर्षाच्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की ह्या दोन एनर्जीज पुन्हा अलाइन व्हायला पाहिजेत, काही मानसिक स्तरावर आणि काही आत्मिक स्तरावरती. आता मानसिक स्तरावरती म्हणजे काय हे आपण प्रथमतः समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळे क्लिअर आहात मी काय म्हणतोय? आर यू अंडरस्टँडिंग? आपण काय करायला लागलोय? माइंड एनर्जीज कशा वापरायचा, कुठल्या फॉर्मॅटमध्ये वापरायच्या फॉर आवर एनहान्समेंट हे बघण्याचा प्रयत्न करतोय. कुठून सुरू करतो आपण? पहिली कन्स्ट्रक्ट, पहिली कोणती गरज आहे? पहिली गरज आहे बिलीफ. बिलीफ याचा अर्थ माइंड एनर्जीज वापरून आपल्या जीवनामध्ये जो बदल आपल्याला घडवायचा आहे या संकल्पनेवरती मुळात आपला विश्वास पाहिजे. मी असं म्हणतो की 100% विश्वास पाहिजे असं नाही, पण निदान हे वर्क करते की नाही बघण्याची तयारी तरी पाहिजे. बरेच लोकांची ती तयारीच नसते आणि बरेच लोक आउटसेटला ते उडवूनच टाकतात की हे यांनी काय होणार आहे. मला आठवते की 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस पुण्यामध्ये मी बोलायला आलो आणि मी टॅपिंग सारखा प्रकार शिकवला, अनेक लोकांना असं वाटायचं की हे असं 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 करून काय होणार आहे. इट इज नॅचरल, तुम्हाला ते वाटणं नॅचरल आहे की नुसतं असं करून काय होणार आहे. पण ज्या वेळेस लोकांनी 15 दिवस 20 दिवस वापरायचा तो प्रयत्न करायला लागले आणि लोकांना एक विलक्षण रिझल्ट दिसायला लागला, त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की टॅपिंग नावाचा प्रकार जो आहे इट वर्क्स. काही लोकांच्या जीवनामध्ये तो मिरॅकलसली वर्क केला, काही लोकांच्या जीवनामध्ये ते ग्रास्प करत होते पण त्यांना एक लक्षात येत होतं की काहीतरी होतंय, ते गेज करू शकत नव्हते. सिमिलरली ही जी आपल्यामधली ज्याला आपण माइंड एनर्जी म्हणतो, मेंटल एनर्जी म्हणतो, ही मेंटल एनर्जी वर्क करते की नाही एवढं बघण्याची ज्यांची तयारी आहे, करूया तरी बघून, नाही आपल्याला वर्क झाली तर सोडून देऊया, पण करूया तरी सिन्सिअरली करून बघूया, असं जे लोकांची ज्यांची तयारी आहे मेंटल, त्यांना मात्र ही गोष्ट निश्चित त्याचा परिणाम दिसू शकतो. सो पहिल्यांदाच मला असं वाटतं की पहिल्यांदाच फर्स्ट थिंग दॅट यू शुड हॅव की हे करून बघूया, काय मला जे काही वापरायचं आहे हे मी शिकलेलो आहे, मग ते व्हिज्युअलायझेशन असू दे, ते अफर्मेशन असू दे किंवा कोणतीही गोष्ट माइंड एनर्जीज पैकी असू दे, हे मी वापरून बघणार. मला असं वाटतंय मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला ह्याला 1 महिना तरी देणं अपेक्षित आहे. अनेक वेळा लोक काय करतात, 10 दिवस केलं, 15 दिवस केलं, 20 दिवस केलं, त्यांना असं काय फार असा डिस्टिंक्ट परिणाम दिसत नाही, त्यामुळे ते डस्ट ऑफ करून टाकतात की याचा काही उपयोग नाही, हे सगळं बोगस आहे. पण मला असं वाटतंय की सिन्सिअरली जी व्यक्ती कमीत कमी 1 महिना जो काय फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे तो वापरण्याचा ठरवते आणि 1 महिना प्रॅक्टिस करते, त्यांना त्याचा रिझल्ट मिळतो. त्यामुळे द फर्स्ट थिंग दॅट यू ऑल नीड टू अंडरस्टँड इज यू शुड हॅव फेथ टू यूज दिस. नंबर 1. नंबर 2, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे काही करत आहात त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये पूर्णतः क्लॅरिटी पाहिजे. आणि मला इतके वर्षामध्ये हे लक्षात आलं की लोक करतायत, म्हणजे काहीतरी करतायत आणि त्यांना जर विचारलं की बाबा तुला काय अपेक्षित काय आहे,
तर ते तुमच्या चेहऱ्याकडे असं बघत राहतात, कारण त्यांना नेमकं काय हवंय तेच ठाऊक नसतं. पुण्यामध्येच एका मुलाला मी विचारलं की तुला काय हवंय रे, हे कुठला तरी एक आपला वर्कशॉप होता, तर तो उभा राहिला. म्हटलं तुला काय हवं काय? तो 2 मिनिटं माझ्याकडे असं बघत राहिला. म्हटलं तू बघतोयस काय माझ्याकडे, तुला अपेक्षित काय? सक्सेस. म्हटलं कसला सक्सेस, कशामध्ये सक्सेस, कशामध्ये? आता हे बघा, हे सगळं वेग आहे. कशामध्ये ही हॅज नो मिनिंग. म्हटलं चल ठीक आहे, पैशाबद्दल, हो हो पैशाबद्दल. म्हटलं किती पैसे पाहिजे तरी? हा प्रश्न बघा किती असा नॉर्मल आहे, पण त्याचं उत्तर तुम्ही पण आता देऊ शकताय काय, चेक करा. किती पैसे पाहिजे? तर परत माझ्या चेहऱ्याकडे असं बघत थांबला तो. म्हणजे असं बरंच तरी काहीतरी विचार मंथन केल्यासारखी त्याचं एक्सप्रेशन होतं. आणि मला उत्तर दिला कितीही. व्हॉट डज कितीही मीन? तुम्ही स्वतःला कुठं पोझिशन केलेलं आहे? वेअर हॅव यू पोझिशन? काल मी एका व्यक्तीला विचारलं की श्रीमंतीची, ज्यावेळेस आपण श्रीमंतीचा विचार करतो, श्रीमंतीविषयी चर्चा करतो, तर तुला काय दिसतं डोळ्यासमोर? तो म्हणाला मोठा फ्लॅट दिसतो, गाडी दिसते. म्हटलं कुठली गाडी दिसते? मला मेबाची मर्सिडीज दिसते. मी जरासा थांबलो, कारण आता हा माणूस बसमध्ये फिरतो. तुम्ही पोझिशन करताना मेबाची मर्सिडीज करायला हरकत नाही, पण आधी आपण ऑल्टो तरी घेऊया. वी विल स्लाइटली गो. इन द एंड तुम्हाला ज्यावेळेस लक्षात येतं की येस आय कॅन प्रोजेक्ट, त्यावेळेस तुम्ही मेबाची मर्सिडीज किंवा रोल्स रॉइस तुमच्या दारात बघायला काही हरकत नाही. मी नाही रोल्स रॉइस बघत. मी रोल्स रॉइस बघत नाही याचं कारण मला माहिती आहे की कोल्हापुरात रोल्स रॉइस रिपेअर होत नाही. हा नाही, ते डोक्याला ताप कोणी करायचा. आय डोंट वॉन्ट रोल्स रॉइस. सो आपण प्रोजेक्शन क्लॅरिटी करताना पण आपल्या मनामध्ये, आता मी त्याला विचारलं की तुला आतून वाटतंय मेबाची मर्सिडीज दारात असेल? आतून नाही वाटत, मग कुठून वाटतंय? क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला आत्ता काय पाहिजे आहे? अगदी लॉंग टर्म सोडून द्या, मला लॉंग टर्म काहीतरी असं पाहिजे तसं पाहिजे, ठीक आहे, पण तुम्हाला आत्ता नजदीकच्या काळामध्ये काय पाहिजे आणि त्याची क्लॅरिटी तुमच्या आतमध्ये आहे काय? कारण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये क्लॅरिटी नसते. दे डोंट नो व्हॉट दे वॉन्ट. आणि तुम्हाला सांगतो, क्लॅरिटी बद्दल नुसतं मनातल्या मनात विचार करून उपयोगी नाही. तुम्ही क्लिअर त्याच वेळेला होता, ऐका मी काय म्हणतोय, तुम्ही क्लिअर त्याच वेळेला होता किंवा होऊ शकता ज्या वेळेस तुम्हाला जीवनामध्ये काय हवं आहे हे स्पेसिफिकली तुम्ही लिहू शकता. राईट इट डाऊन. काय हवं आहे नेमकं मला? कारण ज्या वेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस त्या लिहिण्याला एक ग्रॅव्हिटी प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होता. मी नेहमी एक गोष्ट सांगत आलेलो आहे, मी आता परत सांगतो ती लक्षात घ्या. मी काय म्हणतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपला मेंदू जो आहे ना, हा मेंदू एखाद्या सर्च इंजिन सारखा आहे. इट इज लाईक अ सर्च इंजिन. सर्च इंजिन म्हणजे काय? तुम्ही जर आता गुगलच्या सर्च इंजिन वरती जाऊन शनिवारवाडा असं टाईप केलं, काय येणार आहे? शनिवारवाडा. एव्हरीथिंग दॅट इज अवेलेबल ऑन द इंटरनेट अबाउट शनिवारवाडा. त्याच्यावरती शरद पवारांच्या विषयी येण्याची शक्यता कमी आहे. इज इट नॉट? कारण तुम्ही शरद पवार टाकलेलं नाही, तुम्ही शनिवारवाडा टाकलेला आहे. ब्रेन सर्च इंजिन आहे. ब्रेन मध्ये तुम्ही काय क्लॅरिटीने टाकता ते ब्रेन ऑटोमॅटिकली शोधत राहतं. जोपर्यंत ती क्लॅरिटी ब्रेनला नाही आहे तोपर्यंत ते शोधत नाही. त्याचं एक नेहमी उदाहरण देतो, आत्ता देतो म्हणजे तुम्हाला कळेल. आपण कल्पना करूया की बालगंधर्व पासून
आपल्या पुढच्या चौकापर्यंत आपण चाललेलो आहे. आपण सगळेजण, आपण जस्ट ट्राय टू इमॅजिन दिस, की आपण एक मोठी बस घेतलेली आहे आणि बालगंधर्वच्या चौकापासून किंवा जंगली महाराजांच्या मंदिराच्या तिथे आपण ते सगळे बसमध्ये बसलो आणि आपण तो पुढचा जो चौक आहे त्या चौकापर्यंत आपण सगळे बसमधून चाललेलो आहे. संध्याकाळची 5ची वेळ आहे. ओके, काय दिसेल आपल्याला एंड पर्यंत? काय काय दिसू शकेल? माणसं दिसू शकतील, रस्त्यावरची गाड्या दिसू शकतील, दुकानं दिसू शकतील जी आहे ती, झाडं दिसू शकतील. व्हॉट एल्स? व्हॉट एल्स? नथिंग. हे एवढं जे रेग्युलर कोणालाही दिसेल ते आपल्याला दिसेल. पण बसमध्ये चढल्यानंतर मी जर तुम्हाला असं सांगितलं की ह्या पॉइंट पासून, जंगली महाराजांच्या मंदिरापासून त्या समोरच्या चौकापर्यंत गोल्डन कॉइन्स आहेत कुठेतरी ठेवलेल्या, त्या जेवढ्या तुम्हाला दिसतील तेवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ऍट द एंड. बस सुरू झाली, काय दिसण्याची शक्यता आहे? माणसं पण दिसतील, गाड्या पण दिसतील, सगळं दिसेल, पण काय दिसेल? कॉइन्स पण दिसण्याची शक्यता आहे. का? कारण तुम्ही निघण्याच्या आधीच तुमच्या ब्रेन मध्ये एक क्लिअर संकल्पना तुम्ही इंड्यूस केलेली आहे की दिस इज व्हॉट आय वॉन्ट. ब्रेन ऑटोमॅटिकली सर्च करायला लागतं, ऑटोमॅटिकली सर्च करायला. आणि म्हणून क्लॅरिटी इतकी इम्पॉर्टंट आहे की जोपर्यंत तुम्हाला काय हवं आहे बसून कागदावरती तुम्ही लिहित नाही 1 ते 10, 1 ते 15, 1 ते 25 व्हॉट एव्हर, जोपर्यंत तुम्ही डिफाईन करत नाही तोपर्यंत तुमचा मेंदू तुमच्या इच्छेला अलाइन होत नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. करत नसाल तर करा, कारण इट विल गिव्ह युअर ब्रेन क्लॅरिटी टू सर्च. नाहीतर सर्च नाही करत ते. आपण गेलोय पण वी आर नॉट सर्चिंग फॉर एनिथिंग, वी हॅव टू डिफाईन टू सर्च. पहिली आहे आवर फेथ, दुसरी आहे आवर क्लॅरिटी, तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की हे माइंड एनर्जीज बद्दल ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या ज्या लोकांनी जगाला हे आमिष दाखवलेलं आहे की तुम्हाला हवं त्या गोष्टीचा विचार करा आणि ती गोष्ट तुमच्या समोर अशी हजर होईल. त्या जादूच्या दिव्याचं उदाहरण दिलेलं आहे की तो जादूचा दिवा घासा, तो जीन बाहेर येईल आणि तुम्हाला विचारेल, बोल मेरे आका काय हवं आहे तुला. असं काही जीन बिन कुठून येत नाही, कारण नुसता विचार करून तुम्हाला हवं ते मिळत नाही. ऐका मी काय म्हणतोय, नुसता विचार करून तुम्हाला हवं ते मिळत नाही. जास्तीत जास्त काय होईल की विचार तुम्ही करायला लागलाय की अरे पावसाळी हवा भजी झाली तर भजी खायला पाहिजे, असा विचार कराल आणि कदाचित घरी गेल्यानंतर भजी तळत असतीलही, होऊही शकेल, पण नथिंग मोर सिग्निफिकंट. कारण तुम्हाला जे हवं आहे त्याला प्रतिसाद तुमच्या आतल्या सगळ्या, तुमच्या आतली जी अवस्था आहे तरी देखील तुमच्या संकल्पनेला, तुमच्या आयडियाला सपोर्ट करायला पाहिजे. मग आपण आता तुम्हाला समजावं या भाषेत मी बोलतो की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड, असं जर आपण म्हटलं, कॉन्शियस माइंडने असं जर ठरवलं की मला जीवनामध्ये समृद्ध व्हायचं आहे, तर ही समृद्धी जोपर्यंत तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला सपोर्ट करत नाही तोपर्यंत मिळणार नाही. प्लीज अंडरस्टँड दिस. आणि ही संकल्पना ठणकावून कोणीही सांगितलेली नाही. आणि आपण नुसतं आपल्याला पाहिजे त्याचा विचार करत राहिलो, कधी विचारच केला नाही की माझ्या आतल्या माझी आतली जी अवस्था आहे ती माझ्या या संकल्पनेला सपोर्ट करते काय. मी नेहमी उदाहरण देतो की तुम्ही एक सीडी जर, नवीन आणलेली सीडी जर कम्प्युटरमध्ये घातली, तुमच्या कम्प्युटरने असा जर सिग्नल दिला की दिस सीडी कॅनॉट बी प्लेड, अरे तुम्ही आता ती प्ले झालेली बघून आणलेली आहे आणि आता ती प्ले होत नाही, याचा अर्थ काय?
तुमच्याकडे तुमच्या कम्प्युटर वरती असलेला प्रोग्राम त्या सीडीला सपोर्ट करत नाही. सो हा तिसरा पॉइंट इतका महत्वाचा आहे की तुमची जी संकल्पना आहे त्याला तुमच्या अंतःस्थानी म्हणजेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी सपोर्ट केला पाहिजे. पण इथंच सगळ्यात मोठी हिच आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं आहे की बऱ्याच वेळा या सबकॉन्शियस मध्ये आपल्या एखाद्या आयडियाला प्रतिसाद देण्याचा सपोर्ट नसतो. साधी गोष्ट बघा ना, साधीतली साधी गोष्ट बघा. पॉझिटिव्ह विचार करून बरं वाटतं की निगेटिव्ह विचार करून बरं वाटतं? व्हॉट इज युअर टेक? साधी गोष्ट आहे, म्हणजे ही काय फार संशोधनाचा विषय नाही. पॉझिटिव्ह व्हावं असं वाटतं. पॉझिटिव्ह होण्यासाठी तुमच्या सगळ्या मंडळींनी पुस्तकं वाचली असतील, लेक्चर्स अटेंड केले असतील, काय काय केलं असेल. तुम्हाला वाटत असेल की आपण पॉझिटिव्ह झालं पाहिजे. फ्रॉम टुमॉरो आय एम गोइंग टू बी व्हेरी पॉझिटिव्ह असा संकल्प तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी केला असेल. हा संकल्प किती वेळ टिकतो तुमचा तुम्ही विचार करा. तुम्ही जर हा संकल्प कधी केला असेल तर एक तर तो किती वेळ टिकतो, नंबर 1. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला काय तुमच्या समोर मांडायची आहे की पॉझिटिव्ह होण्यासाठी संकल्प करावा लागतो, ठरवावं लागतं, निश्चय करावा लागतो. निगेटिव्ह व्हायला काय करावं लागतं? काही करायला लागत नाही. आणि म्हणूनच पॉझिटिव्हिटीचा संकल्प 2 तासात संपतो आणि आपण ये रे माझ्या मागल्या ओरिजिनल निगेटिव्ह अवस्थेमध्ये येतो. कारण आपला अंतस्थ निगेटिव्हली प्रोग्राम्ड आहे. आपले डोळे उघडले पाहिजे तिथं. वी आर निगेटिव्हली प्रोग्राम्ड and we want to be positively programmed. We cannot be positively programmed unless आपल्या ह्या अंतस्थामध्ये जे निगेटिव्ह जळमट तिथं राहिलेली आहेत ती जळमट आहेत म्हणून मी निगेटिव्हली प्रोग्राम्ड आहे. मग ती माझ्या लहानपणापासूनची असतील, ती माझ्या आईच्या गर्भामध्ये असल्यापासून असतील, ती माझ्या जेनेटिक्स मध्ये असतील, कुठूनही आली असतील, पण ती माझ्यामध्ये आहेत म्हणून मी नॅचरली निगेटिव्ह आहे. पण मी निगेटिव्ह असण्याची ही कारण जोपर्यंत मी काढत नाही तोपर्यंत माझ्या इच्छांना बळ प्राप्त होणार नाही. आर यू फॉलोइंग मी? माइंड एनर्जीज वापरताना सर्वसाधारण लोक सक्सेसफुल का होत नाहीत? कारण त्यांनी जो विचार केलाय, त्यांची जी इच्छा आहे त्या इच्छेला आतून प्रतिसाद मिळतो की नाही हे याचा ते विचारच करत नाही. एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. परवा मुंबईला अशी गोष्ट घडली की एक गृहस्थ जे मनी उपासना मधले साधक आहेत, तर मनी उपासना करायला लागल्यापासून ते एक व्यवसाय करतात. कुठली तरी त्यांची इंडस्ट्री आहे नाशिकला, तर ते व्यवसाय करतात आणि ते सगळं जे थांबलं होतं, नवीनच आहे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये नवीनच आहे तशी, त्यांचं सगळं जे काही थांबलं होतं ते मुवमेंट त्याची सुरू व्हायला लागली, उत्पन्न सुरू व्हायला लागलं, कर्ज भागायला लागले, अशा सगळ्या अवस्थेमध्ये गेले. म्हणजे ह्या 16 आठवड्यामध्ये एवढे सगळे परिणाम त्यांना दिसायला लागले. ही वॉज सो सरप्राइज्ड अँड ही वॉज सो हॅपी की अरे मी काहीतरी आत करायला लागलो आणि माझ्या बाहेरच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडायला लागला. आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता काहीतरी आणखीन मला कस्टमाइज्ड काहीतरी पाहिजे, म्हणून मिनलकडे ते कन्सल्टिंगसाठी आले. ऑलरेडी त्यांनी 1-2-3दा कन्सल्टिंग्स घेतले होते. परत कन्सल्टिंगसाठी मिनलकडे आले आणि मिनलनी त्यांना जे काय कस्टमाइज्ड कन्सल्टेशन असतं ते दिलं. दिल्यानंतर त्यांनी मिनलला फी विचारली. मिनलने तिची फी सांगितली. त्या माणसानी, ज्या माणसाचा थांबलेला बिझनेस गती घ्यायला लागलेला आहे, अशा अवस्थेमध्ये त्यांनी सगळी उलाढाल बघितली. एवढा सगळा बघितलेला माणूस मिनलला काय म्हणतो, जरा पैसे कमी करा ना. बघा पोझिशनिंग बघा. एकीकडे तुम्हाला ही सगळी समृद्धी अनुभवायची आहे, त्याचा प्रूफ तुम्ही बघताय या 16 आठवड्यामध्ये. जे सगळं थांबलेलं आहे ते सगळं चालू झालेलं आहे तुमचं. आणि 500 रुपयाच्या विषयासाठी तुम्ही पैसे कमी करा ही जर तुमची
आतली अंतस्ताचं रिस्पॉन्स असेल तर तुम्हाला जे हवं आहे ती मिळण्याची शक्यता कमी आहे. आर यू अंडरस्टँडिंग? इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून हा तिसरा पॉइंट जो आहे, तिसरा पॉइंट आहे आपल्या आतमध्ये अंतस्तामध्ये जे नको असलेलं साचलेलं आहे ते पहिलं पुसून टाकलं पाहिजे. आणि इथं बसलेले सगळे एक्स्ट्रा ऑर्डिनरीली फॉर्च्युनेट आहेत असं मी म्हणेन. कारण प्रत्येकाला एक असं टूल माहिती आहे की त्या टूलच्या माध्यमातून नको असलेलं जे आत आहे ते काढून टाकू शकतात. आणि आत जे निगेटिव्ह प्रोग्रामिंग करतं ते काय प्रोग्राम म्हणून राहत नाही. आत ते राहतं कशा फॉर्म मध्ये? माझा प्रश्न कळतोय? आपल्या आतमध्ये अंतस्तामध्ये जे निगेटिव्ह प्रोग्राम बनून राहतं ते काय कुठला तरी एक इन्फॉर्मेशन प्रोग्राम म्हणून राहत नाही. ते राहतं कुठल्या फॉर्म मध्ये? हो, इमोशन्स. कुठले कुठले? पहिलं फिअर. मग फिअरची शेड्स आहेत. फिअर आहे, इन्सिक्युरिटी आहे, टेन्शन आहे, वरी आहे, हे सगळं पहिलं फिअर. दुसरं हेट्रेट. हेट्रेट म्हणजे दाबून राहिलेला राग, तिरस्कार. वर्षानुवर्ष लोकांच्या विषयी, परिस्थितीविषयी, एक्स वाय झेड कुठल्याही गोष्टीविषयी राग हा तर असतो, असं तो रिलीजच होऊ देत नाही. तिसरी गोष्ट आपल्याबद्दल वाटत असलेली कमतरता की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, ही अवस्था तिसरी. चौथं गिल्ट, अपराधीपणाची भावना. अपराधीपणाची भावना, माझ्याकडनं काही चुकलं तर नाही ना. कितीतरी वेळा लोक विचारतात दुसऱ्याला, काही चुकलं नाही ना. दुसऱ्यांच्यावरती दुसऱ्यांना काय वाटेल या सावटाखालती इतके लोक जगत असतात की त्यांना काय वाटेल, याला काय वाटेल. आणि हे आपल्याकडेच नव्हे, अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील लोक दुसऱ्यांना काय वाटेल या दडपणाखालती जगत असतात. आणि म्हणून 1950च्या दशकामध्ये आणि 60च्या दशकामध्ये आयन रँड नावाच्या लेखिकेने पुस्तकं जी लिहिली, त्यातलं तिचं फेमस पुस्तक होतं द फाउंटन हेड. मराठीमध्ये त्याचा अनुवाद झाला. पण फाउंटन हेड नावाच्या पुस्तकामध्ये तिनं हेच मांडलं होतं की अमेरिकन माणसं देखील दुसऱ्याला काय वाटतंय म्हणून जगतात. ही जी एक प्रकारची काय म्हणूया त्याला, आपल्याला चांगलं, आपण चांगले आहोत हे दाखवण्याची धडपड आहे. दुसऱ्यांच्या इमेज मध्ये मी चांगला असला पाहिजे, ही जी धडपड आहे, ही धडपड तुम्हाला अशी ओढून टाकते आतमध्ये. मला एक याच्यावरून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आठवली. तुम्हाला अनिता मुरजानीचं नाव माहितीये? मी बऱ्याच वेळा माझ्या लेक्चर्स मध्ये अनिता मुरजानीचं नाव घेतलेलं आहे. अनिता मुरजानी या बाईनी एक पुस्तक लिहिलं, डाईंग टू बी मी नावाचं. डाईंग टू बी मी. त्याचं मराठीत देखील हे आलं, ट्रान्सलेशन आलं. हाँगकाँगमध्ये राहिलेली ही बाई मुळात मुंबईची, आणि अशी टर्मिनली कुठल्या तरी आजाराने मरायला टेकली. म्हणजे डॉक्टर्सनी तिच्या घरातल्या लोकांना पण बोलवून घेतलं की आणखीन 2 दिवस. आणि ती मरण्याऐवजी ती लास्ट स्टेजला होती. तिचे सगळे पॅरामीटर्स बंद होत चालले होते आणि लास्ट स्टेजला ती पुन्हा रेमिशन झालं, सगळा तिचा रोग निघून गेला आणि परत ती नॉर्मल माणसासारखी जिवंत झाली. आणि त्यामध्ये तिनं लिहिलंय की मी ज्यावेळेस या सगळ्या ट्रान्झिशन मध्ये होते त्यावेळेस मला असं जाणवलं की मी मेले, कारण मी माझ्या बॉडीतून बाहेर आले असं मला वाटलं. आणि मी अशा एका कुठल्या तरी स्पेक्ट्रम मध्ये गेले की जिथं मला माझे गेलेले वडील, माझे आजोबा किंवा हे सगळे मला दिसत होते. कोणाला फॉर्म नव्हता पण मला कळत होतं की माझे वडील आहेत, हे आहेत, ते आहेत. मग त्यावेळेला इंटरव्ह्यू तिचा घेतला किंवा तिच्या पुस्तकामध्ये त्या व्यक्ती त्या इंटरव्ह्यूवरनं विचारलं की मग तुला परमेश्वर दिसला काय? ती म्हणाली हो, मला मी परमेश्वराला भेटले.
पण परमेश्वर कुठल्या फॉर्म मध्ये नव्हता. मला कळत होतं की मी माझी परमेश्वराची भेट होते आहे. आणि मग तू परमेश्वराला काय विचारलंस? तर ती म्हणते की मी परमेश्वराला विचारलं की माझ्या वाटेला हे का आलं. आणि ते मग परमेश्वर म्हणून तिला ज्या काही एनर्जीने तिथं रिस्पॉन्स दिला असेल, त्या एनर्जीने अनेक गोष्टी तिला सांगितल्या की तुझ्या वाटेला हे का आलं. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट तिला सांगितली की तू लोकांना काय वाटेल म्हणून तुझं 90% आयुष्य जगत आलीस. तू आतमध्ये लोकांना खुश करण्यासाठी जी दुःखी राहत आलीस, त्या दुःखी राहण्याचा परिणाम तुझ्या आजारामध्ये कन्व्हर्ट झाला. फार महत्वाचं. सो ही तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे की आपल्या आतमध्ये हे जे इमोशन्स, मी तुम्हाला 4 इमोशन्स सांगितले. पहिली भीती, दुसरा तिरस्कार, तिसरी कमतरता, चौथी गिल्ट आणि 5वं आत साचून राहिलेलं दुःख. ही 5 इमोशन्स जर तुम्ही काढून टाकू शकलात तर आतमध्ये निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग तुमची जी झालेली असतात, कारण हे 5 इमोशन्सशीच रिलेटेड असतात, ती ऑटोमॅटिकली रिलीज होतात. आणि म्हणून मनी उपासना सारख्या प्रोग्राम मध्ये कोणत्या लोकांना अनुभव येतात माहितीये? फार इंटरेस्टिंग आहे. मनी उपासना एकतर 16 सेशनचा प्रोग्राम आपण एवढ्यासाठी करतो कारण लोकांच्या आतमध्ये तुम्हाला काय म्हणायचंय ते शिरवणं फार अवघड आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. लोक काय ऐकतात? त्यांना जे ऐकायचं असतं ते ऐकतात. सो असं ठोकून 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 आत त्यांच्या घुसवण्यासाठी ती 16 सेशन्स लागतात. पण मनी उपासनामध्ये 2 कॅटेगरीचे लोक असतात. पहिली कॅटेगरीतले लोक काय करतात? मला हे पाहिजे आहे म्हणून सगळा प्रयत्न करतात. बघा, मला एक्स गोष्ट पाहिजे आहे, ओरिएंटेशन त्यांचं ते असतं. आणि दुसरे लोक ज्यांना मनी उपासना कळते ते काय करतात की मला हे पाहिजे आहे, मला हे पाहिजे आहे, पण मला ते मिळेल की नाही ह्याची शंका वाटते, भीती वाटते. भीती रिलीज करतात किंवा जी काही इमोशन मध्ये आलेलं असतं ते इमोशन रिलीज करतात. बघा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अनुभव कोणाला येतो? म्हणजे माइंड एनर्जीज वापरताना तुम्हाला तो यावा म्हणून ही गोष्ट बोलतोय. एक काय करतात की मला हे मिळावं म्हणून प्रयत्न करत राहतात, मग टॅपिंग करतात किंवा जे काय मनी उपासनामध्ये सांगितलेलं असतं ते करतात. आणि दुसरे लोक मला हे हवं आहे पण मला हे मिळेल की नाही ही माझ्या आतमध्ये भीती आहे, कमतरता आहे किंवा व्हॉट एव्हर, ती कमतरता काढायचा प्रयत्न करतात. आणि जे लोक हे मध्ये थांबणार, त्यांना थांबवणारा इमोशन काढतात ना, त्यांना अनुभव येतात. जे हे पाहिजे म्हणून काम करत राहतात त्यांना अनुभव येत नाही. फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे निगेटिव्ह इमोशन्स आपल्या आतमध्ये जे आहेत ते ब्लॉक्स आहेत आपले. आणि म्हणून पहिली बिलीफ, दुसरी क्लॅरिटी, तिसरं रिमूव्हिंग ऑफ ब्लॉक्स. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतले ब्लॉक्स रिमूव्ह करणार नाही, फॉर्च्युनेटली तुमच्याकडे टॅपिंग सारखं टूल आहे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतमधले हे इमोशनल ब्लॉक्स रिलीज करणार नाही तोपर्यंत तुमच्या इच्छेला बळ प्राप्त होणार. चौथी गोष्ट आहे जी मला फार इम्पॉर्टंट वाटते, तुम्हाला सगळ्यांना ती कळली पाहिजे. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा असेल, तुमच्या मेंदूला तुम्ही अल्फा नावाच्या रिदम मध्ये तुम्हाला घेऊन जाता आलं पाहिजे. मेंदूला 4 अवस्था आहेत. आपण सगळे आता जागे आहोत, ही एक अवस्था, हिला बीटा म्हणतात. त्याच्यानंतर आपला मेंदू अनुभवतो स्वप्न अवस्था, ज्याला थीटा म्हणतात. आणि निद्रा, गाढ निद्रा, ज्याला डेल्टा म्हणतात. हे 3 आपल्याला माहिती आहेत. पण जागेपणानंतरची आणि स्वप्नाच्या आधीची एक अवस्था, एक बँड आहे. त्या बँडला अल्फा अवस्था असते. ही अल्फा अवस्था जर तुम्ही रोज काही प्रमाणात 5 मिनिटं 10 मिनिटं जर अनुभवू लागलात तर तुमची बॉडी माइंड अलाइन व्हायला लागते जे प्राप्त तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी. मेडिटेशन म्हणून समजा, हे मेडिटेशन समजा. माझ्या बरेच सीडीज आहेत,
स्पेशली क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन नावाची माझी जी सीडी आहे त्यामध्ये अल्फामध्ये कसं जायचं हेच मी शिकवलेलं आहे. अल्फा टू ओमेगा नावाची सीडी आहे त्यामध्ये अल्फामध्ये कसं जायचं हे शिकवलेलं आहे. आणि अल्फामध्ये जाणं फार काय अवघड नाही आहे. अल्फामध्ये जायला काही नाही, फक्त शांतपणे बसून तुम्हाला अल्फाचा अनुभव घ्यायचा आहे 5 मिनिटात. इट इज सो इझी बट वी डोंट प्रॅक्टिस इट, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शांत बसा, रिलॅक्स्ड बसा.